दोन्ही टप्प्यातली एकत्र निश्चित आकडेवारी माधवजी, जर मी काढली- काही वेळासाठी तुम्हाला थांबवते कारण एक मोठी अपडेट सध्या समोर येते। काँग्रेस केवळ 2 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर पश्चिम बंगालची ही आकडेवारी, पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेसची 96 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय, तर तिकडे भाजपनं मात्र 100चा आकडा गाठल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे 100 उमेदवार हे पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी हे पिछाडीवर पडलेले आहेत, तर काँग्रेसच्या उमेदवारांना हा मोठा धक्का म्हटला जाऊ शकतो। सोनारपूरमधून भाजपच्या रूपा गांगुली या आघाडीवर असल्याची माहिती ही समोर येते। काँग्रेस केवळ फक्त 2 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येतंय। आसाममध्ये सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे, त्यामुळे आसामची ही आकडेवारी भाजप 61 जागांवर तर काँग्रेस 9 जागांवर पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। तर आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचं सध्या दिसून येतंय। आसामची ही आकडेवारी आपण पाहिलेली आहे। आसाममध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याचंही दिसून येतंय, त्यामुळे आसाममध्ये भाजपला ही मोठा दिलासा म्हणावा लागेल। आसाममध्ये सुरुवातीच्या कालांमध्ये भाजप आता बहुमताकडे चाललंय।